मित्रांनो, सगुणा बाग ही बाग नेरळ या रेल्वे स्टेशनपासून 4.5 किलोमीटर अंतरावर मालेगाव या गावाच्या बाजूला स्थित आहे. ही बाग 60 एकर जमीन क्षेत्रात पसरलेली असून या ठिकाणी आपल्याला शेती, तलाव, पशुपक्षी, मासे व काही ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. तर नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या यूट्यूब चॅनल मध्ये मी देविदास शेळके तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगुणा बाग या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही सगुणा बाग कशी आहे ते आता आपण जाऊन आतमध्ये बघणार आहोत. या सगुणा बाग मध्ये काय काय प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या ठिकाणी आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळणार आहेत, त्या सगळ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो बघा, आता इथे एक ह्या तलावामध्ये ना मच्छी काढायला लावले. हे बघा, हा दादा आहे तिकडे, हे जाळे, मला वाटते हे जाळे टाकले इकडे. या जाळ्यामधून ना ही मच्छी पकडणार आहेत. आता आपल्याला हे सगळं बघायला मिळणार आहे. बघा बघा, इकडे ह्या दादांनी इकडे हे जाळ, मला वाटतं हे जाळ इकडे खेचायला लावलंय आणि खेचत खेचत ते इकडे पुढे नेणार आणि मग ते मच्छी पकडणार. तुम्ही बघत राहा. आता हे बघा, आमच्यातले काही मेंबर आहेत ते सुद्धा इकडे मदत करतायत त्यांना. एक एक मासे पकडायला सुरुवात केलेली आहे. दादा दाखव. हा बघा, हा कुठला आहे? तिलापी मासा. बघा, परत टाकला, नंतर पकडणार का? बघा, मासे बघण्यासाठी गर्दी बघा इकडे. सर्व म्हणजे या ठिकाणी जे पण काही पर्यटक आलेत ते सर्व हे मासे बघण्यासाठी आलेले आहेत. बघा बघा, हे जाळ केवढं मोठं आहे बघा. जाऊ का याच्यावर? जाऊ का याच्यावर? दादा इकडे दादा. दादा कुठला मासा आहे? शिप्रोनो मासा. बघा बघा, या दादाकडे पण एक आहे. आणि बघा, हाय करा. चला, झाले एवढेच आहेत ना? बघा, रो मासा पण आहे ना, रो आणि कटले पण आहेत ना. बघा तिकडे रो आणि कटले सुद्धा आहेत, ते पण दाखवतील आपल्याला. हे बघा दादा, बघा हा बघा, हा बघा पिराना फिश. बघा मित्रांनो, बापरे केवढा मोठा मासा आहे बघा. आणि हे बघा, जास्त अग्रेसिव्ह नाहीये. जर का चुकून तोंडामध्ये बोट गेला तर तो बाईट करेल. तो काही पोटाचा नाही. नाव आहे बाकू पिराना. पाण्यामधून समोर जो तिसरा मासा दाखवतात त्याचं नाव आहे ग्रास कार्प आणि मराठीमध्ये त्याला कवट्या मासा या नावाने ओळखतात. त्याचं कारण म्हणजे पाण्यामध्ये जी काही अलगी किंवा गवत असतं, जास्त भागात असं म्हणून त्याला ग्रास कार्प किंवा गवत्या मासा या नावाने ओळखतात. तो मासा पाणी शुद्ध काम देखील करतोय. नाव आहे ग्रास कार्प. टाकून दिला बघा, पुन्हा त्या तलावामध्ये सोडले जाते. कटला आणि असे ते मासा दाखवतात त्याचं नाव आहे कटला मासा. आणि खूप मोठा असा तलाव आहे इथे, बघू शकता तुम्ही. बघा बघा, हा रोह फिश, रोह मासा.
सगुणाबागच्या गेट मधून जसं आपण आतमध्ये येतोय ना, तसं आपल्याला इथे ना एक ट्रॉफी ठेवलेले दिसतात. काही ट्रॉफी आहेत. या ट्रॉफींविषयी हे दादा आहेत इकडे माझ्या मागे, हे दादा सांगतील. दादा, या नमस्कार. ट्रॉफी कोणाला भेटलेल्या आहेत? ह्या ज्या ट्रॉफ्या आहेत इथेशी गावडे सर आहेत, ते रोज कल्याणवरून इकडे येतात. मुलांना फ्री मध्ये सगुणा बागेमध्ये हा. कबड्डी विथ मल्लखांब असं प्रशिक्षण देतात. हा. तर या परिसरामधले जे विद्यार्थी आहेत गावामधले, जसं नेरळ पासून आसपासचे गाव आहेत, ते सर्व विद्यार्थी इकडे येतात. जेव्हा असं सुट्टी असेल, वेळ असेल, तेव्हा इकडे येतात आणि गावडे सर त्यांना प्रशिक्षण देतात कबड्डी विथ मल्लखांब. तर मग ते जेव्हा प्रशिक्षण पूर्ण होतं, व्यवस्थित खेळासारखे मुलं होतात, तयार होतात, तेव्हा सगुणाबाग तर्फे आपण टीम भरतो. कुठे कबड्डीचे जे खेळ असतात, सामने असतात, तिकडे भरतो टीम आपल्या सगुणाबागच्या नावाने. दादा आमचे त्यांना सर्व प्रोत्साहन करतात. तर मग तिकडे ज्या मागे ट्रॉफ्या दिसतात ते नंबर आलेले आहेत आपल्या सगुणाबागचे खेळ, इथूनच मुलं तयार करून. तर आता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो या ट्रॉफी. छान छान अशा ट्रॉफी आहेत बघा. दादांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे या सगळ्या ट्रॉफी त्या मुलांना भेटलेल्या आहेत. चला तर मग आता आपण अजून पुढे जाऊन बघूया अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते ते. बघा, इकडे ही सगळी संपूर्ण सगुणा बाग इकडे आपल्याला दिसते. तर आपल्याला इकडे बघायचे सर्व अजून काय काय पाहायला मिळते ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. फक्त व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. हॅलो, बघा मग मित्रांनो कशी बदकं आहेत इथे. आणि इथे बाजूलाच एक तलाव आहे. त्या तलावात ही पाणी प्यायला आली असतील मला वाटतं बहुतेक. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. इकडे हा तलाव आहे आणि या तलावामध्येच ही बदकं पाणी प्यायला आली होती. इकडे पण बघू शकता, इकडे पण तलाव आहे. त्यानंतर ही बदकं आहेत बघा. हे बघा, सगुणा बागेत हे एक सेक्शन आहे. यामध्ये छोटे मोठे इमू पक्षी पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. हा एक आहे इकडे बघा. काय करायला लावलंय? गळ्यात घालणार आहेत. हे बघा, आता आपण जे सेक्शन पाहतोय त्या सेक्शन मध्ये काही जाळीचे पिंजरे बनवलेले आहेत. या पिंजऱ्यांमध्ये एक पांढऱ्या रंगाचा साप आहे, तर काही पांढऱ्या रंगाचे उंदीर सुद्धा आहेत. आमच्या भरत भाऊंनी बघा इकडे गळ्यामध्ये साप घेतलेला आहे. काय भीती नाही वाटत का तुम्हाला? नाही ना, सापांची भीती नाही वाटत त्यांना. लहानपणापासून त्यांना सापांची आवड आहे मला वाटते, नाही का? हे बघा, हा इकडे जर तुम्ही बघितलं ना, हा इकडे एक सफेद मोर आहे. इकडे लॉक आहे त्याच्यामुळे आतमध्ये पाहता येणार नाही. तर तुम्हाला दाखवतो इथूनच, बघूया. हे बघा, अशा प्रकारचा हा इकडे सफेद मोर आहेत. काही बदकं सुद्धा आहेत. सगळ्या प्रकारचे प्राणी यांनी इथे संग्रहित करून ठेवलेले आहेत. आपल्याला इथे या सगुणा बागेमध्ये भरपूर काही असे पशु पक्षी पाहायला मिळतात. तर आता बघा, आम्ही इथे समोरच साप आणि इथे मोर वगैरे बघितलं. आता पुढे चाललोय आम्ही. पुढे गेल्याच्या नंतर मग आपल्याला बरेच काही काही पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही. पुढे जातोय आम्ही आणि दाखवतो तुम्हाला सर्व काही. हे बघा, इथे पुढे आलं ना की हा असा तलाव पाहायला मिळतो इथे. आणि तिथे तलावात आहे ना, तुम्हाला एक दाखवतो. समोर आहे ना, तलावामध्ये एक घर दिसतंय बघा. हे बघा, त्याला पॉन्ड हाऊस म्हणतात. पूर्ण पाण्यावर असं तरंगलेलं घर आहे. आणि इकडे पण दिसतात आपल्याला, बाजूला पण अजून पुढे पण दिसतात. छान प्रकारे अशी बनवलेली आहेत घरं आणि पाहायला खूप छान वाटतात. आतमध्ये राहायला सुद्धा छान वाटत असणार.
आपण अजून पुढे जाऊन बघूया अजून काय काय पाहायला मिळतंय ते बघा. हा पण एक इकडे तलाव आहे बाजूला, हे बघा. या तलावामध्ये बोटिंग पण आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. बोटी कशा प्रकारे चालवल्या जातात आणि त्याच्यानंतर बोटिंग मध्ये कशा प्रकारची राईड लोक घेतात, राईडचा आनंद ते पण तुम्हाला दाखवतो जरा. आणि हा जो बोटिंगचा जो प्रकार आहे तो आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो इकडे. तर अशा पद्धतीच्या या 2 बोटी दिसतात इकडे आपल्याला. चिकूची झाडे भरपूर आहेत इथे. या तलावामध्ये आपल्याला ही जी बोट दिसते ती पॅडल बोट असून ती आपण स्वतः पॅडल मारून चालवायची असते. मित्रांनो, सगुणा बाग आपल्याला पाहायचे असेल तर आपल्याकडून एका दिवसासाठी प्रत्येकी 1300 रुपये चार्ज घेतला जातो. या 1300 रुपयांमध्ये ही बोटिंगची ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडेड आहे. या ठिकाणी असणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीज या 1300 रुपयांमध्ये इन्क्लुडेड आहेत, तर काहींचे वेगळे चार्जेस पे करावे लागतात. ते आपण पुढे पाहणार आहोत. तर बघा ती बोट तिकडे गेलेली आहे, हे बघा. अशा पद्धतीची राईड इकडे केली जाते. बघूया आता आपण इकडनं पुढे जाऊन बघूया. तर इथे बघा हे सगुणा बागेचं किचन आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कशा पद्धतीचं किचन आहे. बघा इथे भाज्या वगैरे चिरण्याचं काम चालू आहे. या मावशी आहे तिकडे. त्याच्यानंतर इकडे पण भरपूर मोठं किचन आहे. ह्या पण मावशी आहे तिकडे. हाय करा. हा हे बघा, हे बघा इथे काहीतरी शिजतंय. काय शिजवायला लावलंय? मूग का? हे बघा इथे जेवण बनतंय. हे सगळं इथे जेवणाचं साहित्य आहे. मावशी आहेत, सगळे काम करतायत इथे. त्याच्यानंतर इकडे तवा वगैरे ठेवलेला आहे. या किचन मध्ये सगुणा बाग मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी जेवण हे इथेच बनवलं जातं आणि मग पुढे असणाऱ्या एका डायनिंग एरियामध्ये हे जेवण नेलं जातं व त्या ठिकाणी सर्वांना ते जेवण दिलं जातं. तुमचं काय नाव मावशी? कुंदा पवार. कुठलं गाव? मालेगाव. इथं जवळच आहे. आणि या मावशी इकडे सगळे मालेगावच ना. हे इथलं पहिले लागतंय तेच ना. पहिलं गाव इथे येताना जे पहिलं गाव लागते ना त्या गावातले या मावशी आहेत सर्व. आणि किती भरपूर वर्षापासून तुम्ही असाल इकडे? भरपूर ना. सगुणा बाग मध्ये जर तुम्ही फिरायला येताय तर तुम्हाला प्रशस्त अशी इकडे पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. आणि आजूबाजूला असे तलाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बघा छोटे छोटे तलाव आहेत. तलावामध्ये मासे सुद्धा सोडलेले आहेत. ते आपण पक्ष्यांचं घर म्हटलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता एक पक्षी संग्रहालय इथे. आता आपण ते पक्षी संग्रहालय कसं आहे ते बघूया. आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत ते आता आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा इकडे ससे दिसत आहेत आपल्याला. हे सगळे ससे आहेत आणि इकडे झाडाचं शेंडे वगैरे दिसतात. तिथे झाडाच्या फांद्या दिसतात इथे. हे बघा त्या झाडांच्यावर पक्षी वगैरे बसू शकतात. त्यांना अशा प्रकारचे मटके ठेवलेले आहेत. हे बघा या अशा प्रकारच्या आपल्याला फळांच्या बिया दिलेल्या आहेत आणि त्या बिया आपण हातात ठेवल्या की अशा प्रकारचे पक्षी येतात आणि मग आपल्या हातावर अशा प्रकारे बसतात. हे बघा हातावर ठेवलं ना मग अशा प्रकारचे ते येऊन खातात. हा पोपट आहे बघा. हे बघा हे बघा प्रत्येकाने असे हातावर दाणे ठेवलेले आहेत फळांच्या बियांचे आणि प्रत्येक जण आपापल्या हातावर असे पक्षी बसून त्याचा आनंद घेत आहे. बघा हे दादा आहेत. हे बघा यांनी आम्हाला इथे सगुणा बाग मध्ये आणलेलं आहे. बघा हे बघा
हे बघा विविध प्रकारचे असे पोपट आहेत, विविध प्रकारचे असे पक्षी आहेत. हा काय म्हणताय, तुमच्या हातावर पण बसले का? हा कसं आहे मग, मजा वाटली ना? हा पक्षी बसल्यावर मजा वाटते ना? असा कुठला पक्षी येणार नाही आपल्या हातावर असा सहजासहजी, बघा ना. नाही नाही बघा ना, अशा प्रकारचे पक्षी आहेत ना, तुम्हाला कधीच असे हातावर येणार नाहीत. पण इथे सगुणाबाग मध्ये आले ना तर तुम्हाला अशा प्रकारचे पक्षी हातावर बसून मग त्यांना खायला घालून मग तो एक आनंद घेता येतो. बघा छान पद्धतीचं इथे हे पक्ष्यांचं घर आहे. हा बघा, हा शामेलियन सारडा आहे बघा. हा बघा, हा बघा, हा सरडा आहे, पाडू नका हा त्याला. हा बघा, हा बघा, हा बघा, हा रस्ता इकडे पुढे ना आतमध्ये जातोय. आतमध्ये भरपूर काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला बघायच्या आहेत. तर आपण या बाजूने आलो इकडनं आणि आता आपण इकडे पुढे जाणार आहोत. आता तुम्ही बघितलं तर इकडे आपण पुढे जात आहोत आणि एक एक करून ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पाच जाणार आहोत. हा बघा, हा रॉकी कुत्रा आहे बघा, हा पण फिरतोय आमच्या बरोबर. बैलगाडी आले बघा. सगुणा बागेत आपल्याला एक बैलगाडी तसेच एक घोडा सुद्धा पाहायला मिळतो. या बैलगाडीत आपण फिरून तसेच या घोड्यावर बसून सुद्धा आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तर मित्रांनो बघा, इथे ही हॉर्स रायडिंग आहे. हे काका आहेत, हे काय नाव आपलं? मनोहर. आडनाव मोने. तर हे आपल्याला हे हॉर्स राईड करून देतात. इथे जर आसपास फिरायचं असेल ना तर 150 रुपये राईड आहे. आणि जर तुम्हाला घोडा शिकायचा असेल, पूर्णपणे घोड्याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर यांच्याकडून ते पण घेऊ शकता. त्याचे काय चार्जेस आहेत? कसं आहे, दिवसाला किती दिवस? महिन्याला 10,000 रुपये या घोड्याचे. घोडाचं जे प्रशिक्षण दिले जाते त्याचं 10,000 रुपये महिन्याचे घेतात पूर्णपणे. हा जसं पूर्वीच्या काळी घोडे चालवायचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, इतर काही राजे असतील, त्याप्रमाणे इथं ती रायडिंग आपल्याला शिकवली जाईल. चला, धन्यवाद. सगुणा बाग, इथे वडापाव मिळेल. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात इतरत्र कुठेही न दिसणारी ही फुलपाखरे आपल्याला सगुणा बागेमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. या सगुणा बागेत आपल्याला माणसाच्या उंची एवढे मोठमोठाले इमू पक्षी पाहायला मिळतात आणि ते पाहण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी येत असतात. काका, हा कधीपासून आहे इकडे? सकाळपासून आहे. नाही म्हणजे किती वर्षाचा असेल? 5.5 वर्षाचा आहे. 5.5 ना? हा. मग कुठून आणला असेल हा? आफ्रिकेशी आणलाय का? छान आहे. इथलं म्हणजे जेवढे लोक येत असतील ते याला बघायला येत असतील, नाही का? छान आहे. आता आपण पुढे बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळतंय ते बघूया. चला. इथे बघा, हे सगुणा बागचे काही प्रोडक्ट आहेत, म्हणजे स्वतः इथे बनवतात. हे दादा सांगेल आपल्याला. दादा सांग ना. आपल्याकडे एक साधारण 15 प्रकारची मध आहे. इथे तुम्ही बघू हा. शकता, एक 15 प्रकारची मध हा. आहे. एक 10 ते 12 प्रकारचे आपण मसाले बनवतो. त्यानंतर एक 35 प्रकारचे लोणचे हा. आहेत. त्या साईडला तुम्हाला दिसत आहेत इकडे सिरप्स वगैरे आहेत. ओके, एक साधारण 8-9 प्रकारचे सिरप्स आहेत. इथे पापड वगैरे, हे सगळं आपण इथेच बनवतो. प्रॉपर म्हणजे आपण ऑर्गॅनिक वगैरे नाही सांगत, कारण की ह्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकतो. तसंही लोणचं वर्षभर राहत नाही, त्यामुळे आपण प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड करतो. इथे पुढच्या साईडला इथे तुम्हाला दिसतं, इथे टेस्टिंग काउंटर आहे. हे बघा, इकडे बघा, इथे टेस्टिंग काउंटर आहे. हे तुम्ही सगळं टेस्ट वगैरे करू शकता. त्या साईडला गिफ्ट हॅम्पर वगैरे ठेवलेले आहेत आपण, म्हणजे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. जे पण तुम्हाला प्रोडक्ट हवेत ते तुम्ही ऍड करून तसं प्रोडक्ट तुम्ही हे असं गिफ्ट हॅम्पर मध्ये बनवून घेऊ शकता. हे सगळं तर testing काय counter काय आहे दादा, जरा सांगशील का? आहे. इथे वरच्या साईडला सगळी मध वगैरे आहे. इथे तुप वगैरे आहेत, गुलकंद आहे.
त्यानंतर खाली ह्या साईडला लोणचं आहे, त्या साईडला चटणी आणि जॅम वगैरे. हळदीचं लोणचं पण आहे बघा मित्रांनो, इथे चिकूचे लोणचे, सगळ्या म्हणजे फळांचे सर्व फळांचे लोणचे इथे अवेलेबल आहेत. लसणाचं वगैरे आहे, लसूण आहे, हा, कमरकचं हा, आहे, हे बघा. इकडे कैरीचं वगैरे, इकडे कैरी कमरक म्हणजे काय आहे? स्टार फ्रुट्स जे की आंबट असतात. तर इथे बघा हे खेळणी आहेत, आपल्याला खेळणी दिसत आहेत. खेळण्याचं दुकान सुद्धा आहे त्या सगुना बागेमध्ये. भरपूर प्रकारची खेळणी आहेत, सगळी लाकडापासून बनवलेली आहेत बघा. हा मासा वगैरे दिसतोय इकडे. हे छोटे सगळे लहान मुलांची खेळणी आहेत. त्याच्यानंतर हे पण खेळणे आहेत. हे दादा आहेत बघा. दादा काय बोलताय, कसं आहे, बरं आहे ना? कसं आहे खेळण्यांचं काय, इथेच बनवले जातात काही? ही जी खेळणी आहेत ना इथे, ही काही इकडे बनवली जातात बांबू पासून, लाकडापासून. आणि जी काय खेळणी आहेत ती आपण सावंतवाडीवरनं घेतो बनवून. हा, आणि आपल्या इथं युनिक म्हणजे असे 40 रुपयापासून स्टार्टिंग आहे, ते पार 1000-2000 रुपयापर्यंत खेळणी आहेत लाकडाची. हो 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 हो. तर मग इथे ही जी काय लोक येतात फिरायला, त्यांच्यापासून तुम्हाला मग हो हो फायदा होतो. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये सगळी जी खेळणी भेटतात ती प्लास्टिक पासून बनवलेली भेटतात. आणि प्लास्टिक हे निसर्गाला टिकाऊ पण आहेत, आणि प्लास्टिक हे कसं निसर्गाला हार्मफुल आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यापासून लाकडाचीच खेळणी विकतो, आणि त्यांना रिस्पॉन्स पण चांगला आहे. लाकडाची खेळणी उलट लोक मागून मागून घेतात. असं छान आहे तुमचं, आवडलं मला. येस, थँक्यू. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर सगुना बागेत आले असतील तर या दादांना भेटा आणि इथे खेळणी वगैरे काही खरेदी करा. चला आता आपण पुढे जाऊन बघूया. चला. हा डायनिंग एरिया आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर जे काय इथे पाहुणे वगैरे येतात त्यांच्याकडे, त्यांच्यासाठी इकडे ही जेवणाची व्यवस्था करण्यात येते, आणि त्यांच्यासाठी बसण्यासाठी ही इकडे आपल्याला व्यवस्था करण्यात आलेली दिसते. छान अशी इथे डायनिंगची व्यवस्था दिसते आपल्याला, हे बघा. आणि इकडे ही बांबूची झाडे सुद्धा दिसतात आपल्याला. त्याच्या मागे तुम्ही जे बांबू बघतायत ते बांबू बघा, केवढे मोठे मोठे बांबू आहेत, हे बघा. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, ही गणपतीची निद्रा अवस्थेतील गणपतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. लाकडाची मूर्ती आहे, तुम्हाला जवळून दाखवतो बघा, हे बघा. हे गणपती बाप्पा इथे निद्रा अवस्थेत आपल्याला दिसत आहेत. आणि इथे जर तुम्ही बघितले तर हे सगळे सौंदर्य अलंकार आहेत, हे इथे आपल्याला पाहायला मिळतात बघा. हे सर्व मला वाटतं इथेच बनवले जातात. सगुना बागेत आल्यानंतर आपण कुठलं पॅकेज निवडतो आणि त्यात कुठल्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडेड आहेत व कुठल्या ऍक्टिव्हिटीज या पेड आहेत, त्या सर्व या बोर्डवर दिलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊन त्या ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत. आपण तिकडनं जसं इथं येतो ना, तसं आपल्याला इथे बघा उडता कोल्हा म्हणून हा एक राईडचा प्रकार आहे. जीप लाईन आहे, 300 रुपये पर राईड आहे. हे बघा सुभाष भाऊ तयार आहेत राईड साठी. चला. हे बघा इकडनं असं वर जायचं, आणि वर गेल्याच्या नंतर मग तिथून आपल्याला ती जीप लाईन सुरू होते. हे बघा ही जीप लाईन आहे ना, आता ते वर गेलेत तिकडनं. त्याच्यानंतर मग ही जी हा जो रोप दिसतो ना, ह्याच्यावरूनच आपल्याला इकडे पुढे जाताना दिसेल. आता बघा इकडनं येईल, हे जीप लाईन वरून आमचे मित्र तिकडनं येतील, तुम्हाला बघा दाखवतो. तर बघा अशा पद्धतीने ह्या जीप लाईनचा आनंद घेतलेला आहे मी. आणि हा बघा बेल्ट पुन्हा तिकडे नेऊन द्यावा लागतो. आता हा बेल्ट तिकडे दिला का दुसरा एक जण कोणतरी या जीप लाईन मध्ये येणार. चला. तर मित्रांनो बघा जीप लाईन आपली झाली तिकडे एन्जॉय करून. आता आपण इथे आलेलो आहोत सगुना बाग रायफल शूटिंग. तर इथे हे रायफल शूटिंगची ऍक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये 200 रुपये पर शूटचं काहीतरी आहे इथे दिलेलं. तर आपण पुढे जाऊन बघूया काय काय प्रकार आहेत ते. या.
हा मित्र आहे आमचा सुभाष. हे बघा, या अशा प्रकारच्या इथे ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे रायफल शूटिंग. आता ही बघा, हे असं धनुष्य बाण सारखं आहे पुढे, त्याच्यानंतर ही बंदूक सारखंच आहे, पण हा वेगळा प्रकार आहे. इथे नाव वगैरे काही दिलेलं नाही. आणि ही बंदूक आहे, ही ओरिजिनल बंदूक आहे. त्याच्यानंतर इकडे आपण धनुष्य बाण आहे, त्याच्यानंतर हा भाला आहे. हा बघा, ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि इथून आहे ना, हे टार्गेट इकडे दिलेलं आहे बघा, हे समोर हे टार्गेट दिलेलं आहे. याच्यावर आपण ते नंबर आहेत, तिथे नंबरवर शूट करू शकतो आपण. 100-200 रुपयामध्ये हे आहे सगळं. हे बघा, हे आमचे मित्र आहेत. हे बघा सर्व इकडे आता आम्ही बघून झालेले. इथे जे कोण हे चालवतात ते इथे अवेलेबल नाहीत. आम्ही पुढे जाऊन बघतोय, चला पुढे जाऊया. तर आता बघा, तिकडनं आम्ही इकडे आलो. हा एक झुला आहे, ह्याच्यावर चढायचं असतं. हे बघा, हे असं चढायचं असतं. ही एक ऍक्टिव्हिटी आहे इथे, तुम्ही बघू शकता. छान अशी ऍक्टिव्हिटी आहे बघा. हे बघा, अशा प्रकारे इकडे वर चढून जायचंय. आणि त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही, हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने याच्यावर चढायचंय आणि इकडे उतरायचंय. हे बघा, या बाजूला उतरायचं आहे. हे आता इकडनं उतरतील. ती काय घसरगुंडी नाही, हळूहळू या. हे बघा, सुभाष पहिला आलेला आहे. सुभाष रेस जिंकलेला आहे का सुभाष? हे बघा, आमचा मित्र सुभाष. आणि हे भरत भाऊ दम लागलेला आहे, तरी पण आलेत ते धावत धावत. हा, हे बघा, हे अशा पद्धतीची ही ऍक्टिव्हिटी आहे. छान आहे अशी ऍक्टिव्हिटी बघा. आता पुढे जाऊन बघूया अजून काय काय पाहायला मिळतंय ते. चला. तर बघा, इथे या बागेमध्ये ना हे मडके बनवले जातात, छोट्या छोट्या मातीच्या वस्तू बनवल्या जातात. हे काका आहेत. काका जरा सांगा, हे कशा पद्धतीने बनवल्या जातात? हे मातीचे मडके बनवतात इथे. गाईड लोक येतात त्याला दाखवण्यासाठी. आणि मी कमीत कमी 2 वर्षापासून इकडे येतो. पण इथे आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या बघण्यासारखं आहे. काय लोक आनंद लुटून जातात, मडके बिडके घेऊन जातात इकडून. काय गाईड लोक. आणि ह्या ज्या छोट्या वस्तू बनवल्या जातात ते कशा आहेत, म्हणजे विक्रीसाठी आहेत का? हा, हे विकतात 50 रुपये. 50 रुपये का याचे? मग इथे येणारे लोक घेऊन जातात का? घेऊन जातात. कोण घेऊन जातात, कोण आवडलं तर घेऊन जातात. कोणाला आवडतं. आणि चॉईस नुसार पण बनवलं जातं का? जशी वस्तू आम्हाला हे पाहिजे कोणी नाही, सांगत नाही, असेल त्याप्रमाणे नाही ना, तुम्ही जे बनवता तेच हा का? हा ते बघा मित्रांनो, अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या हे गल्ला आहे ना, हा गल्ला वगैरे छोट्या अशा वस्तू इथे बनवल्या जातात. जर तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच यांना भेट द्या, त्या काकांना. हा काका, तुमचं नाव सांगा. जीवन लाड आहे यांचं नाव. बघा, इथे आल्यानंतर मग यांना भेट द्या. चला, भरत भाऊ काय घेतलं का? नाही, मी फक्त शिकत आहे यांच्याकडनं. हा. सगळे मातीचं जी भांडी बनवतात हा. मी शिकतोय. शिकून मग काय करणार तुम्ही? पुढे जर आपल्याला वाटत आपण पण तुम्ही व्यवसाय करणार आहेत का? नाही, आपण पण शिकू शकतो आणि करू शकतो. असं या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न आपण करतो. मातीतच अनुभव घेतले जातो आपण. आपण मातीतलीच माणसं आहेत. आपण या धरती मातीतलीच आणि माय मराठी माणसं आपण. हो. आपल्याला ह्या गोष्टी माहिती हो. पाहिजे. चला, आता आपण पुढे जाऊन बघूया दुसरं काय बघायचं ते. मित्रांनो बघा, आता आम्ही सगुना बाग वगैरे फिरून झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही इकडे बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडे बाजूला ही नदी आहे. आता नदीत जाऊन आंघोळ करणार आहोत. हे सगळे आमचे मित्रमंडळ आहे करा सर्वांनी. हे बघा, आता आम्ही सर्व इथे आलेलो आहोत आणि इथे जाऊन नदीवर आंघोळ करणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो नदीचा कसा सीन आहे. चला या. तर बघा मित्रांनो, आता आम्ही आंघोळीसाठी तयार झालेलो आहोत. आणि हे अरुण भाऊ आहेत, चंद्रकांत भाऊ आहेत. तुम्ही नाही येणार ना? तुम्ही नाही, हे नाही येणार. आणि इकडे बघा, इकडे नदी आहे आणि हे आमचे मित्र तिकडे बघा आवाज देत आहेत. आता आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो नदी कशी आहे आणि तिकडची जी एन्जॉय करतोय ते सगळं तुम्हाला दाखवतो. या.
बघा आमचा दशरथ भाऊ कशी उडी मारले. काय भाऊ एकदम आनंदात उडी मारता हो तुम्ही. भरत भाऊ पण एकदम तुफान आहे, एक्सपर्ट आहे भरत भाऊ. कसं वाटतंय नदीवर? हे बघा कसं वाटतंय? मस्त हे बघा. मजा वाटते ना? पैसे वसूल का? पैसे वसूल झालेले आहेत आमच्या मित्रांचे. बघा सगुना बागला आल्यासारखे पैसे वसूल झाले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही सगुना बागमध्ये येऊन खूप एन्जॉय केली. या ठिकाणी काही पशु पक्षी पाहिले, मासे पाहिले, प्राणी पाहिले, त्याचप्रमाणे काही ॲक्टिव्हिटीज पाहिल्या आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.